हा बघ मागे बघ निर्लज्ज आला. वाटतं पाहिलं का ह्याला म्हणतात लक. हो ना शिंदे, काय माणसं असतात, आधी अफेअर करतात आणि मग छातीडोकपणे वावरतात. हो ते पण क्षणापुरती होतं, शेवटी बायको ती बायकोच. कळून चुकलं पण ऍक्सेप्ट कसं करणार. बायकोच्या तालावर अशी माणसं बेशरमपणे नाचतात आणि तिच्या जीवावर जगतात आणि बायकोच्या हाताखाली काम करतात. हो ना, आश्चर्य वाटतं मला अशा लोकांचं आणि रागही येतो. काय रे, कसलं आश्चर्य वाटतं तुला? कसलं आश्चर्य वाटतं? हो सुभेदार, काय करताय? सोडा त्यांना. मग काय तुला धरू देऊ एक कानाखाली? सुभेदार, खरं बोललं म्हणून लागलं का? तर तुला मारला तर किती लागेल कळेल ना तुला. शांत व्हा तुम्ही, चला. मला काय काम वगैरे नाहीत का? चला. गुरुनाथ शांत व्हा. कशाला थांबवलं? दिले असते 2 रट्टे सरळ झाले असते आता. अहो यांना मारून किंवा बोलून काही फरक नाही पडणार. तुम्हाला खरंच जर का तोंड बंद करायचं असेल ना, तर तो महाजनी आहे ना, त्याचं तोंड पहिले बंद करा. हे सगळं तोच पसरवतोय. शांत व्हा तुम्ही. हा त्या नानाजी, महाजनी आणि गुप्तेंना जरा निरोप द्या, मी घरी बोलवलंय म्हणून. बरं, पण का? तेवढं सांगितलंय तेवढं करा. चला. ठीक आहे. आता बघ, हे घ्या तुमचा हुंजा टी आणि हे बदाम. हे इंडियनच आहे. काय मी विचार केला की तुम्हाला बदाम खाऊन काहीतरी सुचेल. केड्या, हे बघ आधीच डोकं भणभणत आहे. जरा शांत बस, फिरवू नकोस. मी काय म्हणतो मामा. मामा. हा मामा. नाही खरंच तुम्हाला बदाम खाऊन काहीतरी सुचेल हो. एक विचारू का? विचार. मला जी भीती वाटतेय तीच भीती वाटतेय का तुम्हाला? कसली भीती? म्हणजे गुरुने हे सगळं सोडून दिलं आणि तो असा भणंग झालाय, मग आता आपलं काय होणार? ए भडंग म्हणजे ते चुरमुऱ्याच असतं ते ना, स्पायसी वाला आहे का आपल्याकडे? मला दे ना थोडं. शट अप चंदू बेबी. प्लीज, माझं डोकं दुखतंय. मला विचार करू दे, फिरवू नकोस. मी सांगतो भणंग म्हणजे पुअर पेक्षा पुअर, म्हणजे प्युअर पुअर. इज इट? जाऊ दे मम्मा, तू करा विचार आणि हे घे बदाम खा. परत मिळतीलच खायला असं नाही. मम्मा, यु नो, मला तर भीती वाटते यार. हे सगळं एक बॅड ड्रीम तर नाहीये ना? डोंट वरी शनू बेबी. बॅड ड्रीम दाखवणाऱ्यालाच आपण चांगला धडा शिकू. बॅड ड्रीम. बदाम कुठे गेले? किड्या. राधिका. हा डबल. होय बराई. राधिका. नानाजी, मी सगळे. अरे आम्हाला कळलं, आम्हाला इथं बोलावलंय म्हणून. हो, मलाही तसाच निरोप मिळाला म्हणून आम्ही आलो. हो, आम्हालाही बोलवलंय. पण कोणी बोलवलंय? गुरुनाथनं निरोप दिलाय भेटायला या म्हणून. काय? गुरुना? हो म्हणजे आलात सगळे? अगं या सगळ्यांना ना एक ब्रेकिंग न्यूज द्यायची. ऐकतेस ना रेवती? ब्रेकिंग न्यूज. या ना, बसा प्लीज. गुरुना, तुला जे काही बोलायचं आहे ना ते लवकर बोल. हा, आम्हाला वेळ नाही. अरे या ना, बसा तर. बसा, या बसा. बसा बसा. बरं, न्यूज सांगतोच तुम्हाला, पण ही ब्रेकिंग न्यूज द्यायच्या आधी काय चहा कॉफी? म्हणजे मला तर काही पदार्थ बनवता येत नाहीत. राधिकाच्या हातचेच काही असतील तर. ते मी बघते. तुम्ही मुद्द्याचं बोल.
काय प्रकार आहे हा? ओके मॅडम, तुमची आज्ञा म्हणजे प्रमाण. आपण राधिका, आता तुझी आज्ञा मानण्याचं पण काही कारण नाही ना? ठीक आहे, फार कन्फ्युज होऊ नका. मी आता मुद्द्यावरच येतो. ओके, तुम्हाला जी न्यूज देण्यासाठी मी इथे बोलवलंय ती न्यूज अशी आहे की मी तुमच्या लाडक्या राधिकाच्या राधिका मसालेमधून राजीनामा दिलाय. काय आश्चर्य वाटलं? नाही थांब ना, थांब. अजून सुरुवात कुठे केली मी? अजून तर सांगायचं. हा, आणि अजून महत्वाची एक जी बातमी सांगायची ती अशी की शनायाला जे हिने कामावरून काढून टाकलं ना, ते सुद्धा विनाकारण काढून टाकलेलं आहे. विनाकारण? विनाकारण तिला कामावरनं काढून टाकायला वेळ नाही लागलाय मला. शनाया कशी वागत होती हे सगळ्यांना माहिती. आतापर्यंत किती त्रास दिला हे सगळ्यांना माहितीये. याच्याशी मी सहमत आहे. आम्ही सगळेच. राधिका तिला होणारा त्रास सहन करत आली गुरुनाथ. आणि नुसतं ऑफिसमध्येच नाही, घरी येऊन पण तिने त्रास दिलाय. खरं झालं ती कीड गेली. राधिका, उत्तम केलंस. नाही, आणि बरं झालं वहिनी, तुमच्या डोक्याला जरा शांतता मिळाली. नाही, जरा नाही, आता पूर्ण शांतता मिळाली हिच्या डोक्यात. कारण आता हे घर आणि सोसायटी सोडून मी सुद्धा चाललोय कायमचा. गुरुनाथ, पुरे झालं. त्यापूर्वी किती वेळा इथून गेलास आणि परतही आलास ना? नाही नानी, पण दिस टाइम आय एम सिरियस. आता जो मी जाणार आहे ना, तो परत न येण्यासाठीच जाणार आहे. आणि हा, अजून एक, तुमच्या या राधिकाची मला दमडी सुद्धा नकोय. अरे वा, नाही लवकर सुचलं शहाणपण. काय करणार नाना, या सगळ्याचा उबग आला ना तेव्हा सुचलं हे शहाणपण. नाही, मला कंटाळा आला होता या हिच्या चांगुलपणाच्या देखाव्याचा, त्या धारण केलेल्या मुखवट्याचा आणि तुम्हा सगळ्यांचा. म्हणजे तुम्ही सतत जे सपोर्ट करता ना, म्हणलं एकदा तर सगळ्यांना सोडून जावं, म्हणजे कसं विषयच मिळेल. आणि हा, अजून एक क्लिअर करायला तुम्हाला सगळ्यांनी इथे बोलवलंय. मी जरी हे घर सोसायटी सोडून जात असलो ना, तरी पण या राधिकाच्या हिस्स्याचं मला काही नकोय. ना इस्टेट, ना पैसा, ना हे घर. आणि हा, या घराचा जो काही हिस्सा आहे ना, तोही मला नको. मला जर काही हवं असेल तर फक्त घटस्फोट. तेवढा तिने द्यावा, म्हणजे मला सगळं मिळालं.
नाही, आता बोलती बंद झाली का तुमची? हं? नाही, तसंही तुम्ही मूर्खच समजता ना मला. काय नाना, गुरुनाथ म्हणजे काय बिंडोकच आहे, त्याला अक्कलच नाही, मूर्खासारखं काहीतरी वागत असतो, त्याला काही कळतच नाही ना. काय महाजन, तुम्ही सोसायटी भर जे पसरवताय मला काही कळत नाही का? चला सोड. हे बघ, आजवर कोणी काही बोललेलं नाहीये. ते बोललेलं आहे ते तुझ्या भल्यासाठीच बोललंय. ना मी काय दूध खुळं पच्चा वाटतो का हो तुम्हाला? मूर्ख, ज्याला काहीच कळत नाही असं वाटतो? मी आज जे काही आहे ना नाना, ते सगळं स्वतःच्या बळावर आहे. आजपर्यंत जे काही कमवलंय ते स्वतःच्या हिमतीवर कमवलंय मी. नागपूरमधून इथे येऊन शून्यातून सगळं विश्व निर्माण केलंय. एका मोठ्या कंपनीचा मालक झालो ते स्वतःच्या बळावर. मुंबईमध्ये स्वतःचं घर करणं हे किती अवघड आहे कुणालाही विचारा. ते मी स्वतः करून दाखवलं, माझ्या बळावर, माझ्या मेहनतीवर. काय सगळं आयतं मिळाल्यानंतर कुणी हुशारा करतं हो, यांनी तेच केलं. आल्या डायरेक्ट कंपनीमध्ये आणि म्हणायला लागल्या आता या कंपनीची मीच सर्वा, कसं मीच वाचवलंय तुम्हाला आणि तुमच्या कंपनीला. म्हणजे काय, सरळ सरळ आयत्या बिळावर नागोबा, यशस्वी उद्योजिका राधिका सुबे. गुरुनाथ, काहीतरी बोलू नको. तुझी कंपनी रसा तळाला चालली होती आणि ती त्यांनी टेक ओव्हर केली, आणि हे करायला धाडच लागतं गुरुनाथ. नाहीतर काय, तू आणि शनायानी त्या कंपनीचं स्टेटस फार धुळीला मिळवलं होतं. गुरुनाथ, तू जेव्हा तुझी प्रगती करत होतास ना, तेव्हा राधिका घर आणि संसार सांभाळत होती. अरे काय केलं नाही रे त्यानं तुझ्यासाठी? तुला तर सहन केलं, तुझ्या बरोबर त्या तुझ्या नखरेल शनायालाही सहन केलं. अरे वेळ प्रसंगी घराबाहेर राहून लढा दिलाय तिने, तेही एक पोर पदरात असताना. कोण करेल असं सांग? ठीक आहे ना नानी. काय गुरुनाथ, तुझ्या मनामध्ये जे विष आहे ना राधिकेविषयी, ते उगतोस तू आमच्या. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता काडीचाही परिणाम होणार नाही. नाहीतर काय, त्या घरासाठी राधिकाने किती खस्ता खाल्ल्या ते आम्हाला माहितीये. तुला जेव खाऊ घातलंय, अथर्वचं सगळं काय केलंय तेही एकटीने. ठीक आहे ना नानी, त्यात काय एवढं विशेष केलं? सगळेच करतात, तुम्ही तुमच्या संसारासाठी केलं ना, मग तिने केलं त्याच्यामध्ये काय विशेष एवढं? हा असाच विचार करण्याची वृत्ती जी आहे ना, ही चुकीची. बायकोने फक्त घर संसार सांभाळायचा आणि नवऱ्याने काय करायचं? बाहेर प्रकरण करायची. बायका घर सांभाळतात म्हणून पुरुष बाहेर काम करू शकतात. हो ना नाना, पण त्याचं भांडवल नाही ना करत, ही करते. बस गुरुनाथ, तू काही बोलशील आणि मी ऐकून घेईन असं समजू नकोस. तुझ्या बाहेर काही स्वभावामुळेच राधिकेनं तुझ्या विरुद्ध आवाज उठवला. बायकांनी घर सांभाळायचं आणि पुरुषांनी काय करायचं? बाहेर प्रकरण करायची. उद्या बायकांनी असं केलं तर चालेल तुला? अरे सौमित्राचं नाव जरी घेतलं ना तरी जळतोस तू. ए रेवती, तो विषय इथे काढायचं काही कारण नाही. त्याचा इथे काही संबंध नाहीये. लागले लगेच तुमच्या राधिकाचं गुणगान करायला. मी तुम्हाला फक्त एवढं सांगायला इथे बोलवलंय की मी आता इथून निघून चाललो, आणि तेही तुमच्या राधिकाकडून काहीही अपेक्षा न ठेवता.
या सगळ्यावर पाणी सोडून चाललोय. वा गुरु वा. तू या सगळ्यावर पाणी सोडत आहेस. छान. सगळ्यावर पाणी सोड बरं. तुला तुझ्या बायकोचं काही राहिलं नाही, आई बाबाचं काही राहिलं नाही. सगळ्यावर पाणी सोड तू. पण बा मला एका प्रश्नाचं उत्तर देशील बरं या सगळ्या समोर. तू सगळ्यावर पाणी सोडशील पण तुझ्या लेकराचं का? अथर्ववर पण पाणी सोडून देशील का तू? मी का विचारत आहे? मला प्रश्नाचं उत्तर दे ना बा. तू अथर्ववर पण पाणी सोडून देशील का? आई अजिबात नाही. कुणाला काही वाटो, तो माझा मुलगा आहे आणि माझं त्याच्यावर प्रेम. हाव ना, खूप लवकर कळलं ना माझं. मी काय निर्दयी आहे का या सगळ्या लोकांसारखा? माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि दॅट्स इट. ते खरं आहे. एवढंच काय, वेळ पडली तर मी कोर्टाकडून त्याचा ताबा सुद्धा मागून घे. इतकं सोपं नाहीये ते गुरुनाथ. आणि मला सांग, तुझ्याकडे असं काय आहे की ज्यामुळे कोर्टाने तुझ्याकडे अथर्वचा ताबा द्यावा? का मी त्याचा बाप आहे एवढं कारण पुरेसं नाहीये का? आधी मुलाचं पालन पोषण करण्या योग्य बना आणि मग सगळं पुढचं का. रेवती, पुन्हा आधी स्वतःच्या घराकडे बघ. दुसऱ्यांना अक्कल शिकवणं सोपं असतं, पण आधी स्वतःच्या घरी काय चाललंय ना ते बघ जरा. माझं सगळं उत्तम चाललं. कसलं उत्तम चाललंय? हा नवरा घरी बसलाय ना तुझा. बस, तिला काही बोलायचं नाही. का नाही बोलायचं? नाही का नाही बोलायचं? जे आहे ते समोर आहे ना सगळ्यांच्या. रेवती आपल्या नवऱ्याला पोचतेय आणि तो आहे बायकोचा गुलाम. एक गुरुनाथ, बस बस. आता यापुढे कोणी काही बोलायची गरज नाही. आता येणारा काळच ठरवेल कुणामध्ये किती धमक आहे. करेक्ट आहे ना, हे मात्र करेक्ट बोललात. येणारा काळच ठरवेल. आणि तुम्ही सगळे बघाल मी माझं करिअर परत नव्याने कसं फ्लरिश करतो. तोंडावर पडू नका म्हणजे झालं. माझं नाही ते मी बघतो. तुम्ही तुमचे दात सांभाळा. आणि झालं, जेवढं बोलायचं होतं ते बोलून झालंय. त्यामुळे आता निघालात तुमच्या कुचाळक्या करायला तरी चालेल. जातोच आहे. आम्हाला काही हौस नाही ते थांबायची. तू आम्हाला बोलवलंस म्हणून आलो होतो आम्ही. ते काय उजेड पडलाच नाहीये. मला वाटलं होतं उपरती होईल तुला. अरे उजेड कसला, अंधारच आहे तुझ्या आयुष्यात. नाही, फार दिवस नाही राहणार. फार दिवस नाही राहणार हा अंधार. उजेड पडला ना की कळेलच तुम्हा सगळ्यांना.